वजन कमी करायचं असेल, डाएट करायचं असेल, काहीतरी हलकं-फुलकं खायचं असेल, तर हल्ली डॉक्टरसुद्धा दलिया किंवा या लापशीचे पदार्थ खायला सांगत असतात. तर या हेल्दी सुपरफूडमध्ये आज आपण गूळ घालून गुळातील लापशी शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. जे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी करू शकता, संध्याकाळी मधल्या वेळेत खायला देऊ शकता किंवा अगदी प्रवासाला सुद्धा करू शकता. वाटीचं, ग्रामचं प्रमाण देऊन तुम्हाला हा लापशी शिरा गुळातला तयार करून दाखवते. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. कुकिंग तिकीट मराठी चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवलेली आहे. पहिली आणि महत्त्वाची अशी गोष्ट, घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने आपल्याला मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून पदार्थ चुकण्याची शक्यता कमी असते. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल, तुम्ही बॅचलर असाल, तरी न चुकता पदार्थ तुम्हाला परफेक्ट तयार करता येईल. तर या वाटीने अर्धी वाटी आपण साजूक तूप मोजून घेतलं आहे. वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात. हलकंसं तूप गरम झालं की यामध्ये 5-6 काजू, 5-6 बदाम असे मोठ्या तुकड्यांमध्ये आपण तुकडे करून घेतले आहेत. हवं असेल तर तुम्ही फक्त काजू किंवा फक्त बदाम किंवा आवडीप्रमाणे सुकामेवा घेऊ शकता. एक 2 ते 3 चमचे सुकं खोबरं अगदी पातळ तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेलं आहे. आता हे तीनही जिन्नस साधारणतः अगदी मध्यम आचेवर काही सेकंदच आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तूप जर छान कडकडीत गरम असलं की अगदी काही सेकंदातच छान तळून तयार होतं. खूप जास्त वेळ ठेवलं की करपण्याची शक्यता असते. म्हणून हलकासा रंग बदलला की पटकन एखाद्या वेगळ्या ताटामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे. आता याच तुपामध्ये आणि याच वाटीने बरोबर 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150-200 ग्राम प्रमाणात इथे आपण बारीक लापशी घेतलेली आहे, जी रव्यापेक्षा थोडी मोठी असते. आता तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये ना वेगवेगळ्या साईजची लापशी मिळते किंवा याला काही ठिकाणी दलियासुद्धा म्हणतात. आता दलिया म्हणजे गव्हाचा पदार्थ. गव्हाला भरडून केलेली ही लापशी, म्हणजे गहू आपल्या शरीरासाठी पौष्टिकच. आणि शक्यतो दलिया किंवा लापशी घेताना असा हा बारीक साईजचा घ्यायचा आहे, म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये शिजून तयार होतो. जास्त मोठा घेतला ना तर त्याला भिजवावा लागतो, त्याला खूप जास्त वेळ शिजवावा लागतो. त्यापेक्षा शक्यतो असं हे छोट्या साईजची लापशी घ्यायची. आणि लापशी रवा भाजताना शक्यतो गॅस मध्यमच करायचा आणि मध्यम आचेवर एक 4 ते 5 मिनिटं अगदी खरपूस रंग न बदलता छान गव्हाळ असा रंग सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता यामध्येच अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ते 150 ग्राम प्रमाणात बारीक चिरून गूळ घेतला आहे. आता तुम्हाला गुळाऐवजी गुळाची पावडरसुद्धा वापरता येईल. ज्या मंडळींना गूळ, साखर चालत नसेल तर तुम्ही याऐवजी ना खारकेची पूड असते ना, ती आवडीप्रमाणे वापरू शकता. 2 मिनिटं परतून घेतल्यावर यामध्ये याच वाटीने बरोबर 3 वाट्या आपण साधं पाणी घेतलेलं आहे. जरी तुम्हाला सुरुवातीला थोडं पातळ वाटत असेल, पण शिजल्यानंतर थोडं गार झाल्यावर छान दाटसर शिऱ्याप्रमाणे हे दिसतं. म्हणून याच वाटीने घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे. अगदी पाव चमचा किंवा 1-2 चिमूटभर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते. आता सगळे जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत. आता इथे आपण ना लहान साईजचा लापशी शिरा घेतल्यामुळे ना आपण कढईमध्ये करून घेतला आहे. तुम्ही हाच पदार्थ कुकरला करत असाल तर साधारणतः 3 शिट्यांमध्ये करू शकता आणि बनवण्याची पद्धत सेमच आहे. तुम्ही इथे बघू शकता, हलकीशी उकळी आली की कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्या काढून घ्यायच्या. आणि कुकरला करत असाल तर गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, मध्यम आचेवरच घ्यायचं आहे. आता इथे हलकीशी उकळी आली की झाकण लावणार आहोत. मध्यम आचेवर साधारणतः एक 7 ते 8 मिनिटं आपण मस्त वाफेवर शिजवून घेणार आहोत. तरीसुद्धा अधूनमधून थोडंसं वर खाली चमचाने करू शकता, म्हणजे सगळीकडून एकसारखी लापशी शिरा शिजून तयार होईल. मी सुद्धा एकदा थोडंसं वर खाली करून घेतलेलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, सुरुवातीला 1 कप लापशीसाठी आपण 3 कप पाणी घातलं होतं. तरी शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असं हे थोडं घट्ट झाल्यासारखं दिसतं, म्हणजे लापशी शिऱ्याने ना सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे. असा हा घट्ट मस्त दाणेदार सुटसुटीत असा हा लापशी शिरा तयार झालेला आहे. हाताने दाबून बघितलं की अगदी मऊसूत छान शिजलेला आहे. सगळ्या शेवटी वरून हा सुकामेवा आपण पिळणार आहोत. आता जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता. पण कसं असतं ना, गुळाचा, लापशीचा एक मस्त छान सुगंध आणि फ्लेवर असतो. तो यामध्ये राहण्यासाठी मी यामध्ये अजिबात काहीच वापरलेलं नाही. तुम्ही वरून तुमच्या आवडीनुसार घालू शकता. फक्त छान दिसावं, छान कुरकुरीत लागावं तर त्यासाठी अर्धा चमचा थोडीशी भाजलेली आपण इथे खसखस घातलेली आहे. टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही तर स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल.
गूळ घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे. आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ज्या मंडळींना गूळ चालत नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे काळी खारीक असते ना, त्याची पूड कशी करायची ते सुद्धा मी व्हिडिओ दाखवलेला आहे. तशी पूड करून तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे वापरू शकता. म्हणजे जरी तुम्हाला डायबिटीस, मधुमेहासारखे आजार असतील तर साखर, गूळ न घालता खारकेची पूड घालून तुम्हाला हा लापशी शिरा करून खाता येईल. थोडासा गार झाला की छान सुटसुटीत होतो. आपण हा गरम असतानाच यामध्ये काढून घेतला आहे. असा हा छान दाणेदार, तोंडात विरघळणारा असा हा मस्त लापशी शिरा खाण्यासाठी तयार झाला. आणि आपण घेतलेलं साहित्य साधारणतः 4 जणांना व्यवस्थित हा नाश्ता पुरू शकतो. प्रवासाला जात असाल तर प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. गूळ घातल्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही, एनर्जी मिळते आणि पौष्टिकसुद्धा. आणि दिवसभर खराबसुद्धा होणार नाही. तुम्हाला जर कार्यक्रमासाठी, पूजेसाठी जास्त प्रमाणात करायचं असेल त्याचं 1 किलोचं प्रमाण देते, त्यानुसार तुम्ही जास्त करू शकता. 1 किलो दलिया किंवा लापशी असेल तर त्यासाठी अर्धा किलो गूळ, अर्धा किलो साजूक तूप, 100 ते 150 ग्राम तुम्हाला सुकामेवा आवडीप्रमाणे करू शकता. 100 ते 150 ग्राम सुकं खोबऱ्याचे कापं घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे तुम्हाला जायफळ, वेलची पूड जशी लागत असेल तसं घालायचं. वाटीने मोजून घेऊ शकता, टोपाने मोजून घेऊ शकता. जितकी लापशी त्याच्या अर्ध तुम्हाला पाणी घालायचं आहे. असं याचं योग्य प्रमाण आहे. हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 1 किलोचं प्रमाण मी लिहून देते, त्यानुसार जास्त करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.